भारतामध्ये एक अशी देवी आहे की जिचं दर्शन घेतलं की न्यायालयीन खटले मिटतात अशी मान्यता आहे। ही देवी आहे बगलामुखी देवी। माता सतीची जी 10 रूपं सांगितली जातात त्यातलं बगलामुखी देवी हे 8वं रूप असल्याचं मानलं जातं। विशेष म्हणजे या देवीची भारतात फक्त 3च मंदिर आहेत। पहिलं मंदिर आहे मध्य प्रदेशातील नलखेडा येथे। पांडवांनी महाभारतात विजय मिळवण्यासाठी याच मंदिरात बसून ध्यान केलं अशी आख्यायिका सांगितली जाते। देवीचं दुसरं मंदिर सुद्धा मध्य प्रदेशातच आहे, इथल्या दातिया जिल्ह्यात। या मंदिरात प्राचीन शिवलिंग सुद्धा आहे। जेव्हा 1962चं भारत चीन युद्ध सुरू होतं तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या मंदिराच्या पुजाऱ्यांना देशाच्या संरक्षणासाठी 51 कुंडांचा महायज्ञ करायला सांगितला होता आणि त्यामुळे युद्धाच्या 11व्या दिवशी चीनने आपलं सैन्य मागे घेतलं अशी लोकमान्यता आहे। त्यानंतर 1965चं युद्ध, 1971 आणि 2000च्या भारत पाकिस्तान युद्धांवेळी सुद्धा या मंदिरात अशा पद्धतीचा महायज्ञ आणि पूजा केली गेली। जेव्हा जेव्हा देशावर असं राष्ट्रीय संकट येतं तेव्हा या मंदिरांमध्ये गुप्तपणे पूजापाठ केला जातो। अशा या संकटनाशक बगलामुखी देवीचं तिसरं मंदिर आहे हिमालयातील कांगडा इथे। याच मंदिरात प्रार्थना केल्याने न्यायालयीन खटल्यांमधूनही सुटका मिळते असं मानलं जातं आणि म्हणूनच सामान्य माणसंच नाही तर अगदी सेलिब्रिटी ते राजकारण्यांपर्यंत सर्वच जण या मंदिरात येतात। ही देवी हळदीच्या पाण्यातून प्रगट झाल्यामुळे तिला पितांबरी देवी असंही म्हणतात। तिच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचं साहित्य वापरलं जातं। अशी भक्तांची आवडती बगलामुखी देवी नाना कारणांनी प्रसिद्ध आहे।